आपल्याबरोबर आमदार गोपीचंद पडळकर आहेत. ते आता बीडमध्ये ओबीसी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. मेळाव्याला जात आहे. काय परिस्थिती हैदराबाद गॅजेट ही झाल्यानंतर हैदराबाद गॅजेट संदर्भात जी आर काढला त्यानंतर हे मेळावे वगैरे वाढले आहेत. या जीआरच्या नंतर मला वाटतं हा छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वातला पहिला मेळावा आहे. हा मेळावा 28 तारखेला होता सप्टेंबरच्या, परंतु तेव्हा फार मोठा पाऊस मराठवाड्यामध्ये पडला. परिस्थिती खूप शेतकऱ्यांची बिकट झाली होती आणि म्हणून अडचणीच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे म्हणून तो मेळावा रद्द केला होता. तर आज तो मेळावा होतोय. तर मेळाव्यामध्ये जाऊन ओबीसी बांधवांशी बोलणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं मत काय जाणून घेणं, सरकारपर्यंत पोहोचवणं, यासाठी आज आम्ही बीडला निघालोय. ही जी आर जो आहे काढलेला त्यांनी नक्कीच ओबीसी आरक्षणावरती गदा येणार आहे का, काय तुमचं म्हणजे माहिती? दोन मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह स्पष्ट म्हणतोय की बाबांनो या गॅजेटचा ओबीसी वरती परिणाम नाही, आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की बाबांनो याच्यामुळे मोठा फटका बसतोय. मी आता तुमच्याशी बोलत असताना काही मोठ्या प्रमाणात दाखले मिळालेत अशी परिस्थिती नाही. तुम्ही तर रोज रिपोर्टिंग करता, परंतु ओबीसी मध्ये जे संभ्रमाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, ते दूर करणं ओबीसी कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळ्या ओबीसी समाज बांधवांशी आम्ही या विषयावरती बोलणार आहे, चर्चा करणार आहे. पडळकर साहेब, महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही अलीकडच्या काळामध्ये हिंदू मुस्लिमच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य झालेली अरे असं काय आणि नाही. ऐका ना, प्रश्न आहे आणि आता तुम्ही जिमच्या संदर्भात नेमकं हिंदूंच्या मुलीला काय धोका वाटतो तुम्हाला, कशामुळे तुम्ही म्हणजे हे बोलला? हिंदू मुस्लिम मी करत नाही हो. जेव्हा पाकिस्तानी भारताची मॅच असते आणि भारत जेव्हा हारतो तेव्हा इथले जी लोक आहेत ते पाकिस्तानच्या बाजूने फटाडे उडवतात. ह्याच्यावर बोलायचं का नाही बोलायचं? बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? आता त्याच्या पलीकडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची मॅच होती, तेव्हा भारत हारला तरी या जिहादी प्रवृत्तीने फटाकडे उडवल्या. याला ठोकलं पाहिजे ना. तुम्ही या भारतामध्ये राहता, हे दुसऱ्या देशात चालेल का असं? जे इराण, इराक, अफगाणिस्तान, तुर्कस्तान इकडे जे सुरू आहे गाझा पट्ट्यामध्ये, असं केलं तर त्याला ठोकतील का नाही तिथली लोक? आपलाच देश आहे आणि आपल्याच देशात मुलींनी जर घरी व्यायाम करायचा, बाहेर फिरायचं नाही, अरे मी स्टेटमेंट काय केलंय नीट ऐकून घ्या. ज्या जिम मध्ये असे औरंगजेबाला मानणारे, अहमदला मानणारे, अफजल खानाला मानणारे ट्रेनर कोण असतील, तुम्ही ते बघितलं पाहिजे ना, आयडेंटिफाय केलं पाहिजे. जर अशा जिम मध्ये जर असे ट्रेनर असतील तर त्यापेक्षा मग घरी योगा केलेलं बरं नाही का? योगा तर आपण जगाला दिलाय, त्यात एवढं अपमानित व्हायचं काय कारण आहे? राऊत म्हणाले की आता पडळकर बाहेर देशाला सुद्धा मार्गदर्शन करतील याच मुद्द्यावर. अरे राऊत हा एकदम बंपक माणूस आहे. रोज सकाळी तू कुठलं मार्गदर्शन या महाराष्ट्राला करतो? रोज तुम्ही त्याच्या बाहेर घेता सकाळी 9 वाजता. असं महाराष्ट्राच्या हिताचं काय तो बोलतो? देशाच्या हिताची काय भूमिका राऊत मांडतो? राऊत दुसरा धंदा करतो काय? मी कुणाला सल्ला द्यायचा मी सक्षम आहे. राऊतांनी मला सांगायची आवश्यकता नाही. माझी मी भूमिका मांडू शकतो. आता तुम्ही मेळाव्यासाठी जाताय. बबनराव तायवाडे म्हणतात की या जी आर मुळे ओबीसी आरक्षणाला कसलाही धोका नाही आहे. याच्यात दुमत कुठेतरी चालू का, दुफोळी व्हायला लागले का? दुफळी वगैरे काही नाही. ओबीसी सगळा मोठा समूह आहे आणि ओबीसीच्या सगळ्या समूहामध्ये जरी हे खरं असलं तरी एक बाबांनो काहीतरी आमच्यावरती अन्याय झाला अशी भावना आहे. मग जाऊन बोललं पाहिजे ना त्यांच्याशी. आपण त्यांची चर्चा केली पाहिजे लोकांशी. आपण घरात बसलो आणि लोकांशी बोललो नाही असं कसं होईल? आपण लोकांशी जाऊन बोललं पाहिजे. लोकांच्या मनामध्ये काय शंका आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. त्यांना सरकारकडून काय अपेक्षित आहे तर ते सरकारपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आम्ही आता आमदार म्हणून काम करतोय, आम्ही जाऊन बोललं पाहिजे ना. आणि म्हणून आज हैदराबाद गॅजेट काढल्याच्या नंतर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत लोकांशी चर्चा करणं हे आज गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही तिकडे चाललोय आणि आम्ही सांगू लोकांना, बाबांनो हा जी आर कशा पद्धतीने काढला आहे, त्यामध्ये मतांतर काही लोकांचे आहे तर बोलू. भुजबळ साहेब आमचे नेते आहेत. भुजबळ साहेबांची भूमिका ही आम्हा सर्वांना मान्य आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. शेवटचा प्रश्न, बीडमध्ये 2 जातीमध्ये तेढ दिसती पाहायला मिळते आपल्याला आणि आता तिथंच मेळावा होतोय. आता तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात जिल्हावासियांना? चला ना ऐकायला या तिथं. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.